मनात आलं आणि लगेचच ते पूर्ण झालं. आम्ही जस्ट हाय, कसे आहात सगळे? मजेत असाल, तब्येत ठणठणीत असेल अशी मी आशा करते आणि पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलवर स्वागत करते आहे. तर नेहमीप्रमाणे संडे आहे आणि ना संडे कामाचा दिवस तर असतोच असतो, पण ना सेल्फ केअरचा पण दिवस असतो. कारण आठवड्यातला हा एक दिवस असा असतो जो स्वतःसाठी आणि घरासाठी मिळालेला असतो. म्हणून मी पुरेपूर फायदा घेते याचा. घरातल्या कामांमधनं थोडासा वेळ काढून ना सगळ्यात आधीच हेअर केअरची मी सुरुवात करते. कारण इतकं छान हेअर ऑइलिंग वगैरे ना संडेच्याच दिवशी मी करू शकते. आणि मी आतापर्यंत भरपूर लोकांना सजेस्ट केलेलं आहे की तुम्ही कॅस्टर ऑइल आणि कोकोनट ऑइल एकत्र करून कोमट करा आणि ते कोमट केलेलं तेल केसांवर लावा, जेणेकरून केसांची शायनिंग छान राहील, तुमची केसांची डेन्सिटी छान राहील, त्याचबरोबर हेअर फॉल जो आहे तो कमी व्हायला मदत होईल आणि जे फ्रीझीनेस असतं ना हिवाळ्यात जे होतं थंडीच्या दिवसात ते पण कमी होऊन जाईल. मला तर याचा भरपूर छान रिझल्ट आहे. तुम्ही सुद्धा हे नक्की ट्राय करून बघा. त्याच्यानंतर ना मी हेअर ऑइलिंग वगैरे केली आणि नाश्ता बनवलेला होता, तो म्हणजे छान इडली आणि चटणी. इडली आणि चटणीचा नाश्ता मी, निधी आणि यांनी पोट भरून खाल्ला. त्याच्यानंतर किराणा काल आणलेला होता डीमार्टमधनं, तर तो रात्र झाली 8:30-9 झाले होते यायला, म्हणून मग मी तो पिशवीतनं एका ट्रेमध्ये भरून ठेवला आणि मग म्हटलं की जाऊ दे उद्याच भरू आता. कारण असं एक क्लिनिंग असतेच किचनची थोडी, तर मग जे काही डबे वगैरे खाली झालेले असतात ते लागोहा धुतलेही जातील आणि त्याच्यात सामान भरलाही जाईल. तर एक काम जर इथे काढायला गेलं ना तर आपल्याला असं वाटतं की अरे आज सुट्टीचे चला करून घेऊ असं करत करत ना इतका प्रोडक्टिव्ह होऊन जातो संडेचा दिवस की विचार नाही करू शकत. आणि मला नाही माहिती की इतकी एनर्जी कुठून येते संडेला की हे पण आवरायचं आहे, ते पण आवरायचं आहे, ते पण आवरायचं आहे, सगळंच आवरलं जातं. याचं ना मला असं वाटतं की डोक्यामध्ये एक फिट असतं ना की मला वेळ नाही मिळणार, सोमवार ते शनिवार माझा जो वेळ असतो तो शाळेसाठी असतो. त्याच्यामुळे मग मला खरंच असं की संडेच एकमेव असतो की जो मी घरासाठी आणि स्वतःसाठी देऊ शकते. त्यामुळे मी ना की पुरेपूर करून घेते संडेचा. आणि म्हणूनच मी म्हणते की संडे हा फक्त आणि फक्त कामाचा दिवस असतो. इतर दिवशी मला खरंच वैताग येतो, कारण सकाळी 7:30ला घरातनं निघायचं तर दुपारी 3 वाजता घरी यायचं. खूप हेक्टिक होऊन जातं. कधी कधी घरी आल्यानंतर अजिबात इच्छा नसते काहीच करायची, कारण खूप जीव थकलेला असतो. डोकं आणि मन दोघं म्हणतं की नको जाऊ दे करू नंतर. कधीतरी वाटतं की करून घेऊ, पण तेव्हा एवढं सगळं शक्य नसतं. कारण अर्धा दिवस हा आहे ना आपला वेस्ट म्हणण्यापेक्षा कामाच्या ठिकाणी गेलेला असतो आणि डोकं थकलेलं असतं. त्याच्यामुळे ही जी कामं आहे बारीक सारीक ती संडेलाच होत असतात. तर किराणा भरता भरता मी एकीकडेनं रवा पण भाजून घेतला, म्हणजे आठवड्याभराची कामं पण जी असतात, म्हणजे आठवडा कसा सोपा करता येईल आपल्याला सकाळी. आता रवा भाजणं का, तर सकाळी नाश्त्याला वगैरे उपमा बनवण्यासाठी रवा भाजण्यात 5 मिनटं जातात, तर ते 5 मिनटं सेव्ह होतील आपले, म्हणून मी या ठिकाणी रवासुद्धा भाजून घेतलेला आहे. त्याच्यानंतर ह्या सीड्स ज्या आहेत त्याच्यामध्ये काळं मीठ टाकून त्या न भाजता एकत्र करून एका बरणीत भरून ठेवल्या काचेच्या. म्हणजे कसं मला जर मध्ये भूक लागली किंवा घरी आल्यानंतर काही खावंसं वाटलं तर ते मी पटकन खाऊ शकते. त्याच्यामुळे त्याचबरोबर सगळ्या बरण्यांमध्ये डाळी साळी वगैरे सगळं चटण्या बिटण्या ज्या असतात कोरड्या त्या पूर्ण फिल करून ठेवते, म्हणजे आठवड्यात सकाळी सकाळी मुळात घाई व्हायला नको. संध्याकाळी काही एवढं नसतं वाटत, पण जेव्हा सकाळी जेव्हा आपली धांदल उडते ना की हे नाही ते नाही ते नाही, तेव्हा एक एक मिनटं खूप महत्त्वाचा वाटतो. म्हणून अशी धांदल उडायला नको, म्हणून होता होईल तोवर मी सगळं जे किचन आहे ते रविवारी चेक करून घेते की आठवड्याभरामध्ये फजिती नको व्हायला त्याच्यासाठी. तर किराणा एका ठिकाणी सगळा मी म्हणजे बरण्यांमध्ये डाळी साळी ज्या जुन्या होत्या त्या वर काढून जुन्या डाळी खाली नवीन डाळी खाली ठेवल्या आणि जुन्या डाळी वर टाकून दिल्या. त्याच्यानंतर ना रवा पण भाजून घेतला, जो एक्स्ट्राचा सामान होता तो एका टपात ठेवून दिला. आणि या ठिकाणी मस्त असा जो किचन ओटा आहे तो पण खाली झालेला आहे. त्याच्यानंतर ना मी थोडंसं हे
भांडे क्रॉकरी वगैरे पण घेतलेली होती काल, कारण मला लागणार आहे आता आणि न होतेच असे ॲक्च्युली माझ्याकडे. त्याच्यामुळे म्हटलं की चला घेऊ, कधीचे घ्यायचे चालले होते, पण पुन्हा तेच की कुठे ठेवू, स्वतःचं घर नाही, असं तसं असा विचार करून करून मी जाऊ दे करत करत ना आत्ता ते फायनली घेतले, ऑफरला दिसले म्हणून. तर ही एक काचेची बरणी घेतलेली आहे. 149ला एक असं मला वाटली होती, पण खरं सांगू का, ते 149ला 2 होत्या आणि माझ्याने ती ऑफरच चेकिंग नाही केली गेली. जेव्हा काउंटरला गेलो ना तेव्हा समजलं. त्याच्यानंतर ना हे एक घेतलेलं आहे मी बाऊल आणि सॉरी ही चिनीची प्लेट आणि चिनीचं बाऊल घेतलेलं आहे. कारण कधीतरी वाटतं की अशा प्लेटमध्ये छान सजवून खाऊन घ्यावं म्हणून. आणि हे एक बाऊल घेतलेलं आहे सॅलेड किंवा मुरमुरे किंवा निधीला चिवडा वगैरे देण्यासाठी. छान वाटलं मला. त्याच्यानंतर हे छोटे छोटे 2 बाऊल घेतलेले आहेत रस्सा भाजी वगैरे ठेवण्यासाठी. म्हणजे ही जी चिनीची प्लेट घेतली ना त्याच्यामध्ये असं सर्व करण्यासाठी छान दिसेल म्हणून. प्राईज वाईज हे सगळे 100च्या आत आहे. म्हणजे 89, 59, 19, 109 असे काही काही प्राईज आहेत त्याच्या. ही एक प्लेट मी म्हटलं की चला काही भजी, त्याच्यानंतर कोथिंबीर वडी असं काहीतरी जे असेल ना ते ठेवण्यासाठी छान आहे. आणि मुळात त्याचा शेप आणि कलर मला खूप आवडले होते. ही पण मला 89ला मिळाली. त्याच्यानंतर हे जे बॉक्सेस आहेत हे 7 बॉक्सेस मी आणले. बरं, ह्या बॉक्सेसचं खरं कारण असं होतं की माझ्याकडे ना लाडू आईने जे दिले, मागच्या व्हिडिओत तुम्ही बघितले, तर आईने एक डब्बा दिलेला होता. तर तो डब्बा आईला रिटर्न करायचा होता, मला इमर्जन्सी होती म्हणून. नाही तर आई माझ्याकडनं डब्बे रिटर्न घेत नाही, कधीच नाही. पण यावेळेस मला पण म्हटलं की नको, तिला पण आपल्यामुळे नवीन डब्बा घ्यावा लागेल, त्याच्यामुळे आपल्याकडे नाही आहे म्हणून आपण घेऊन टाकूया. तर 129ला हे 60 डब्बे आलेत कंटेनर. तर खरं सांगू का, फक्त जो मोठा आहे ना तोच कामाचा आहे, बाकी काहीच कामाचे नाही. आणि हे लीक होतील जर पातळ वगैरे वस्तू आपण ह्याच्यात ठेवली तर, कारण त्यांना लीड वगैरे नाही आहे व्यवस्थित. क्वालिटी वाईज ओके आहेत, खूपच छान क्वालिटी आहे असं मी म्हणणार नाही या ठिकाणी. पण ठीक आहे, चटणी वगैरे म्हणजे कोरडी वस्तू याच्यामध्ये आपण ठेवू शकतो. पण असं ऑइल याच्यातनं लीक होईल, पातळ पाणी वगैरे याच्यातनं लीक होऊ शकतं. बाकी तर मग कोरड्या वस्तू ठेवण्यासाठी किंवा तुम्ही छोटंसं लाडू, शेंगदाणे, फुटाणे असं डब्यात नेण्यासाठी वगैरे हे ओके आहे. आता बघू, एवढ्या सगळ्या डब्यांचं मला ठेवायचं टेन्शन आलेलं होतं. गरजेचा एक डब्बा होता पण आले दुसरे. असं वाटत होतं सेम साईजचे मी मोठे अजून 1-2 घ्यायला पाहिजे, ते तरी कामात येतात. तर आता हा जो मोठा आहे ना त्याला वॉश वगैरे करते हे सगळे भांडे, कारण ना त्या मोठ्या डब्यात मला लाडू ठेवायचे आहे. त्याच्यामुळे सोबत निधी होतीच की मम्मी मी हे पण दाखवते ते पण दाखवते, तिचं चाललेलंच होतं. ती फार कंटाळत होती, आता बरी झालेली आहे. तर तिला असं की हे खेळू का, तिथे खेळू का, असं झालेलं असतं. ते सगळी भांडी वगैरे धुवून झाली. त्याच्यानंतर मी अंघोळ वगैरे केली आणि आज आवळा ज्यूस पण घ्यायचा होता मला. जेव्हा केव्हा वेळ मिळतो ना, आठवड्यातनं एकदा किंवा दोनदा मी आवळा ज्यूस पिते म्हणजे पिते. मी अगदी साध्या पद्धतीने आवळा ज्यूस बनवते. सकाळीच याची रेसिपी शेअर केलेली आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये. तुम्ही बघितलं नसेल तर तुम्ही चॅनलवर जाऊन शॉर्ट व्हिडिओमध्ये बघू शकतात. खूप टेस्टी आणि छान लागते. मला एक्स्ट्रा काही घालायला आवडत नाही, खूप सोप्या पद्धतीने मी बनवते. त्याच्यानंतर ना आज मला कोथिंबीर वडी बनवायची होती. तर कोथिंबीर वडी बनवण्याचं कारण असं की कोथिंबीर आता बाजारात भरपूर यायला लागलेली आहे आणि म्हटलं कधीचं काहीतरी चटपटीत खाल्लेलं नाही आहे, म्हणून छान मस्त अशी कोथिंबीर वडी बनवावी. तर खूप सारी कोथिंबीर मी इथे धुवून घेतली, म्हणजे आमच्या तिघांच्या हिशोबाने. आता खूप सारी ही आमच्यासाठी खूप सारीच आहे. आणि त्याला सुकवायला ठेवलेलं होतं एका छोट्याशा रुमालावर आणि ती सुकली. त्याच्यानंतर मी बाकीची तयारी पण करून घेतलेली होती. ती सुकते तोवर जसं की मसाला बनवून घेतला, हिरवी मिरची, जिरं, अद्रक, लसूण हे सगळं एकत्र दळून त्याचा मसाला बनवून घेतला. तोवर ही कोथिंबीर सुकली आणि मग तिला कापून घेतली बारीक छान. जास्त बारीक पण नाही कापायची, साधारणतः ती आपल्याला व्यवस्थित लागेल दाताखाली आल्यानंतर इतपत ह्या साईजची मी तिला कापून घेतलेली आहे. आणि एकीकडे ना मी पाणी पण ठेवलेलं होतं, पटकन म्हणजे गरम होईल. इकडे मी कोथिंबीर वडीची तयारी करते तोपर्यंत, कारण आम्हाला मग आज मंदिरात सुद्धा जायचं होतं. 1 तारखेला जाणं झालं नाही, कारण तुम्हाला माहितीच आहे. आणि कालचा व्हिडिओ बघितला नसेल ना, याच्या आधीचा जुना व्हिडिओ, तर त्याची लिंक मी वरती आय बटनवर देते आहे, तिथून तुम्ही बघू शकतात. त्याच्यानंतर ही कोथिंबीर वगैरे कापून झाली. मग ना याच्यामध्ये मी बेसन पीठ टाकलं, त्याच्यानंतर हळद पावडर, धना पावडर, मीठ आणि ओवा थोडासा असा हातावर छान त्याला स्मॅश करून घ्यायचा.
आणि तीळ पण टाकायची. आता तीळ बघा वरतून पण लावतात आणि जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आतमध्ये सुद्धा टाकू शकता. तर मला आतमध्ये पण आवडते ती, छान एक मस्त टेस्ट येते त्याच्यामुळे मी टाकली. त्याच्यानंतर आंबट गोड चवीसाठी गूळ आणि लिंबू टाकलेला आहे. तुम्ही चिंच आणि गूळ पण टाकू शकतात. माझ्याकडे चिंच नव्हती म्हणून मी लिंबू टाकलेलं आहे. त्याच्यानंतर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स केल्यानंतर ना आधी कोरडे जिन्नस जे आहेत ते सगळे कोरडं मिक्स करायचं. पाणी लगेच घालायचं नाही. हे सगळं एक जीव झाल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी घालायचं. त्याचा छान असा गोळा बनवायचा आणि मग एखादं जाळीदार गाळणी किंवा ताट असेल ना त्याच्यामध्ये तेल लावून हे जे आहे ते ठेवून द्यायचं. 15 ते 20 मिनटासाठी झाकून ठेवायचं. ते झाल्यानंतर आता तिकडे कोथिंबीर वडी होत होती म्हणून म्हटलं आता दुसरं काम काय करावं, कारण भांडे तर सगळे सोबतच घासायचे होते. आज सकाळपासून मी भरपूर वेळेस भांडे घासत होती, त्यामुळे थोडा कंटाळा आला होता भांडे धुवायचा. म्हणून म्हटलं की चला तोपर्यंत आपण एक डब्बा खाली करूया जो लाडूचा आहे तो. हा जो लाडूचा डब्बा आहे ना तो मी पुसून घेतला आणि मग त्याच्यामध्ये जे लाडू होते ते सगळे इकडे भरायला सुरुवात केलेली होती. लाडूची टेस्ट अप्रतिम झालेली आहे. आईच्या हाताची प्रत्येक गोष्ट जी असते ना ती खरंच खूप जास्त छान लागते. लाडू दुसऱ्या डब्यात शिफ्ट करून झाल्यानंतर मी कोथिंबीर वडी एकदा चेक केली झाली की नाही सुरी टाकून, तर ती थोडी चिटकून आलेली होती सुरीला. म्हणून म्हटलं की अजून थोडं 5 ते 7 मिनटं होऊ द्यावे. तोपर्यंत मी निधीला तयार करायला घेतलं, कारण जायचं होतं बाहेर, मग घाई होऊन जाते म्हणून. तर हा जो कॉम आता मी जे केस विंचरते ना तिचे, तर त्याच्याने काय होतं आहे माहिती आहे का, तो कॉम जो आहे तो तिने काल मला डीमार्टमधनं घ्यायला लावला की नाही मला हवाच आहे. बरं मी स्काय ब्ल्यू कलरचा घ्यायला सांगत होती तर नाही, माझ्याकडे पिंक कलेक्शन आहे तर मला पिंक कलेक्शनमध्येच ॲड झालेला पाहिजे. असं मुलांना समजायला लागलं ना की पिंक कलेक्शन हे आणि ते. मला आठवलं की माझ्या लहानपणी मी असं कधी म्हटलीच नव्हती माझ्या आईला की हे कलेक्शन ते कलेक्शन. मी तिला समजवलं की नको आता नको, नंतर घेऊया. तर म्हटली की नको मला हाच पाहिजे. आणि घेतल्यानंतर आता दुसरा कुठलाच कंगवा माझ्या केसांमध्ये लावायचा नाही, फक्त हा पिंक कलरचाच कंगवा माझ्या केसांना लावायचा, असा तिचा हट्ट होता. आता तिचे केसांची गुंत जी आहे ना म्हणजे ओढलं गेलं की तिला खूप लागतं, ती आवडत नाही तिला ते ओढलं गेलेलं. म्हणून मग मी तो जाड दातांचा कंगवा असतो ना तो नेहमी वापरायची. आणि आज पण तिला म्हटलं की हा याच्याने तुझी गुंता मोडून देते मी, तर म्हटली नको पिंक कलरचाच घे. मग तिला म्हटलं की याच्याने तुला लागणार नाही का, तर नाही लागणार म्हणे. आणि बघा रडलीसुद्धा नाही. नाही तर रोज इतकी जोरात रडते ना ती की तिला म्हणावं लागतं झालं अगं बाई. पण आज तिनं ना रडलीच नाही का, तर हा तिचा फेवरेट कॉम्ब आहे म्हणून. असे ह्या मुलींचे नखरे चालत असतात. आता आपल्या लहानपणी तर असे एवढे नखरे करायला काही फुरसत नव्हती, पण ठीक आहे आता यांचे एवढे नखरे झेलावे लागतात. आणि समजतं पण त्यांच्या वयाच्या हिशोबाने ते खूप जास्त मॅच्युअर आहेत. त्याच्यामुळे ते झाल्यानंतर तिला छान मी मस्त मॉइश्चरायझर वगैरे लावलं. आणि मॉइश्चरायझर लावल्यानंतर तिचं असतं की लिप बाम पण लावून द्या. आता लिप बाम वगैरे पण समजायला लागलेलं आहे. आणि त्यात माझ्याने रेड लिप बाम घेतला गेला, तर म्हटली रेड नको मला पिंक हवा आहे. माझ्याकडे कुठले कुठले शेड आहेत ना ते सुद्धा तिला माहिती आहे. तरी ते तिचं तेच चाललं होतं की हा नको तो लाव, तो नको तो लाव. आणि ते झाल्यानंतर म्हणते पावडर नाही लावायचं का. तिला म्हटलं अगं आहे आत्ता स्किन ड्राय होईल, पूर्ण भूतासारखी दिसणार तू, मग आता लावू नको. आणि तयार झाल्यानंतर मग चाललं होतं तिच्या पोजेस देणं. तिला तयार केल्यानंतर मी आली किचनमध्ये आणि पुन्हा एकदा चेक केलं तर कोथिंबीर वडी जी आहे ना ती पूर्णपणे मस्त अशी झालेली होती. मी लगेचच ती कट करायला घेतली. त्याच्यातनं गरम गरम वाफ निघते आहे, पण चटका काही लागत नव्हता कारण हात ना थंडे होते माझे, त्याच्यामुळे मला काही जास्त चटका लागला नाही. आणि थंडीच्या दिवसात ना गरम वस्तूचा जास्त जोरात चटका बसत नाही. तर मी ना छान मधून छोटे छोटे असे काप करून घेतले, म्हणजे पटकन ते शॅलो फ्राय होतील असे. आता हे जे काप आहेत ना ते तुम्ही डीप फ्राय करू शकतात. म्हणजे ती कोथिंबीर वडी जी असते ना ती पूर्ण डीप फ्राय केलेली असते. पण निधीला खोकला आहे आणि मला पण डीप फ्राय आवडत नाही कोथिंबीर वडी, कारण ती खूप तेल शोषते. त्याच्यामुळे जास्त तेलकट खायला नको. ॲज अ हेल्थ कॉन्शियस मी भरपूर अशी काळजी घेते की नकोच आपण ह्या सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळे मग मी एक पॅन घेतला, त्याच्यात अगदी थोडंसंच तेल टाकलं आणि जे काप केलेले होते कोथिंबीर वडीचे त्याला अशी तीळ लावून घेतली आणि सगळे असे ठेवले आणि थोडे थोडे असे शॅलो फ्राय करून घेतलेले होते. आणि मग आम्ही ते मस्त एन्जॉय केलेत. त्याच्यानंतर ना आम्ही निघालेलो आहोत आता मंदिरात जायला.
गणपती बाप्पांच्या तरसोदच्या मंदिरात. माहीत नाही, पण या मंदिरात आल्यानंतर तर मला खूप वेगळी मानसिक शांतता मिळते, म्हणजे एक सुकून मिळतो जो प्रत्येक मंदिरात मिळत नाही. आता देव सगळा सारखाच आहे असं आपण मानतो, पण एक सुकून आहे ना मला इथेच आल्यानंतर मिळतं. माहीत नाही गणपती बाप्पांशी या मंदिराशी काय नातं आहे तर. मंदिरात वगैरे गेलो आणि लगेचच आरती झाली आणि खूप छान गोष्टसुद्धा घडली. आत्ता तर मी मोशिकजींच्या कानात म्हणजे उंदीर मामाच्या कानात खूप साऱ्या गोष्टी सांगते आहे. एवढ्या गोष्टी सांगायच्या पेंडिंग होत्या वर्षभराच्या, की ज्या आत्ता मला असं वाटलं की सगळ्यात सांगून घ्याव्या. आणि मला निधीसारखी आवाज देत होती की बस अगं किती सांगते आहे. तर मी लवकरात लवकर आवडलं आणि माझ्यानंतर तिने सुद्धा सांगितलं की मम्मी मी पण माझ्या सिक्रेट गोष्टी सांगते, जे मी तुला पण सांगणार नाही ते मी त्यांच्या कानात सांगून येते. आणि तिने काय सांगितलं हे पण आम्हाला माहीत नाही. आम्ही विचारलं तिला की तू काय सांगितलं, पण तिला आम्ही सांगितलेलं होतं की आपण जे त्यांना सांगतो ते दुसऱ्यांना सांगायचं नसतं. तर तिने ते फॉलो केलं आणि मग ते झाल्यानंतर ना आम्ही पुन्हा बाहेर आलो आणि शांतता परत एन्जॉय केली. खूप छान वाटत होतं आणि इथे मी निधीबरोबर निवांत बसून थोड्या गप्पा केल्या. आज मी खूप जास्त खुश होती. इथे आल्यानंतर जो काही प्रसंग आमच्यासोबत घडलेला आहे ना तो मी शेवटी सांगितलेला आहे. सो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. काय नाही ग वटवृक्ष आहे ते सगळ्यात जास्त आयुष्य जे घ्यायचं लॉंग लाईफ असते त्याची. आणि जर त्याची लाईफ आत्ताच तुटून गेली नाही तुटत नाही लॉंग लाईफ असते त्याची. आणि जर तुटली तर नाही म्हणजे वटवृक्ष हे दीर्घायुषी झाड आहे हे मी तिला सांगत होती, पण ती म्हटली ते आत्ताच तुटलं तर. आज पुन्हा एक छान मस्त अशी अनपेक्षित गोष्ट घडली आणि म्हणजे एक डोक्यात होतं की काश आपल्याला असं जागृत देवस्थानी आरती करायला मिळाली कधीतरी तर. आणि मला नाही माहिती होतं की ते असं मनात आलं आणि लगेचच ते पूर्ण झालं. आम्ही जस्ट दर्शन घेऊन बाहेर पडत होतो आणि ते भटजी आले आणि ते आणि आरती सुरू केली आणि एक व्यक्ती होते मध्ये, ते आम्ही बाहेरच आरतीचा आवाज आला ते घंटा नाद वगैरे वाजवायचा. मग आम्ही थांबून गेलो आणि थांबल्यानंतर ना ते आतून आवाज येत होते की मध्ये या मध्ये या. आम्ही मध्ये गेलो आणि 2 सेकंदाचं मी शूट करू शकली तेवढं तुमच्याबरोबर शेअर केलं, कारण तिथे शूट अलाउड नव्हतं. आणि लगेचच त्यांनी आरती हातात दिली आणि आम्ही आरती करायला घेतली. मला इतकं छान वाटलं म्हणजे असं माझा आनंद गगनात मावत नव्हता. इतका भारी मला आनंद झाला की अरे वा, की म्हणजे आपण काहीतरी पॉझिटिव्ह विचार करतो आणि तो जेव्हा प्रत्यक्षात लगेच साध्य होतो ना तेव्हा आपली जी इच्छाशक्ती असते ना पॉझिटिव्हनेसची ती अशी अजून प्रबळ होत जाते. म्हणजे आपण अजून पॉझिटिव्हली विचार करायला लागतो. आणि देवावरचा विश्वास तर माझा कायम आहे. देवावर विश्वास मी असे अंधश्रद्धा वगैरे मानणाऱ्यातली नाही, पण हां देवावर माझा पूर्ण विश्वास आहे, कारण जे काही आहे ते ऑब्व्हियसली देवामुळेच असतं त्याच्यामुळे. आणि आज पुन्हा एकदा प्रचिती आली की तुम्ही मनात ठरवा आणि मनापासून तुम्हाला जर वाटत असतील ना त्या गोष्टी तर त्या नक्की घडतात. याची एकदा प्रचिती पुन्हा एकदा मला आलेली आहे आणि आज म्हणून मी पुन्हा धाडस केलं तुमच्याशी असं फेस टू फेस व्हिडिओ शेअर करण्याचा, नाहीतर अजिबात माझ्या असं काही नव्हतं. तिथून आम्ही डायरेक्ट आईकडे गेलेलो भेटण्यासाठी, कारण संडेनंतर पुन्हा वेळ मिळणार नाही. आता डायरेक्ट पुढच्या संडेला जळगावमध्ये आहोत तोपर्यंतच अशी भेटी होतील. त्याच्यानंतर एखाद वेळ जर जळगाव सोडावं लागलं काही वर्षांनी तर मग बघू, तेव्हा भेटी होणार नाही म्हणून प्रत्येक संडेला आई त्यांना भेटायला जात असते. तिथून आलो आणि आता निधी वगैरे झोपलेले आहेत. मी आता हाच व्हिडिओ एडिट करते आहे, कारण उद्या तुम्हाला 3 वाजता व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे म्हणून, कारण भरपूर लोक वाट पाहत असतात व्हिडिओची. सो आजच्या व्हिडिओचा मॉरल ऑफ द व्हिडिओ काय होता, मॉरल ऑफ द स्टोरी नाही म्हणणार की पॉझिटिव्हली विचार करा. जे हवं आहे ना त्याच्यात जर कोणाचं नुकसान नसेल, प्रामाणिकपणा असेल तुमचा, तर तुमचं डेस्टिनी म्हणा, त्याच्यानंतर देव म्हणा, ते सगळे तुम्हाला म्हणजे पुरी कायनात उसे तुम्हें मिलाने में जुट जाती है, असं काहीसं होतं. सो आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते आहे. आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल
तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्याच अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.